तुम्ही तू उलट कर ना. मी कशामुळे आणू लिहून? सत्य तुम्ही आहे. आधी तुमची भूमिका सांगा काय ते द्या लिहून. सरळ क्लिअर केला आता मी. आता क्लिअर केलाय. आरसाच क्लिअर महाराष्ट्रातल्या मराठ्यासमोर. आरसा क्लिअर आहे. मी लिहून आणायचं आणि मग ते तुला द्यायचं आणि मग तू तिकडे घेऊन जाणार. मह लिहून नेलंच माघारी न्यायला तिकडे. इमानदारीनं शब्द दिला मराठ्यासमोर आणि एकदा शब्द दिला ना म्हणून जरा शब्द व्हायची गरज नाही. मागत हाटत नाही. तू फक्त लिहून आण तिघाकडून आणि माया पुढे दाखव किंवा तिकडूनच दाखव. माझ्याकडे देऊ बी नको जाऊ. बार्शीतल्या कोणच्या माया मराठ्या भावाकडे कोणच्या तिघ कसे लिहून देत नाहीत. ते तिघ कसे लिहून देत नाहीत. महाराष्ट्रातले मराठी बघते आणि त्यांनी नाही लिहून दिलं तर पुढचा शब्द सांगितला ना खलास एक देऊन देत आणि लिहून द्यायची गरज बी नाही. पुढचं सांगतो राजेभाऊ दादा राऊत. पुढचं सांगतो लिहून द्यायची गरजच नाही. सरकारच तुमच्याजवळ आहे ना. कायला लिहून देता आम्ही देणार आहेत म्हणून मग सरकार आहे तुमचं देऊन टाक ना कापून. क्लिअर आहे. त्यांनी जर लिहून या तुम्ही लिहून द्या. यांनी लिहून नाही दिलं तर यांचा हिशोब आम्ही करतो. क्लिअर आणि कट. विषय खलास. इथं विषय इंड झाला. आता काय विषय राहिला त्यांचा आणखीन एक. बाबा मी एक मिनिट. त्यांची भूमिका काय आहे तुमची भूमिका क्लिअर कर. चल चल क्लिअर कर. तू जा तिथं. तू त्यांच्याकडे लिही. त्यांच्याकडून लिहून आण. कागद दी. मी मराठ्याच्या हातात देतो. मराठी दारात जाऊन त्यांना लाडीते. चल तुमची भूमिका काय. तुमची भूमिका आणि त्यांनी जर भूमिका नाही व्यक्त केली तुम्ही केल्या तर मराठी त्यांना महाराष्ट्रात फिरून देत नाही तर निवडून घेऊन देत नाही. आणि ते म्हणले ते सांगतो. मी का टिंगल करणारातला नाही. फक्त चूक केली मला छेडलं. ही सगळ्यात मोठी आयुष्यातली चूक केली. आता त्यांनी फितुरीचे संस्कार दाखवू नये. खरंच दाखवून. मी सरळ म्हणणं आहे माझं. निवडणुकीत पडलं तरी चालन आणि जिंकलं तरी चालन पण फितुरीचे संस्कार दाखवणार. कारण देवेंद्र फडणवीसांनी एक नवीन डाव टाकला. सगळे कोली तर त्याच्या हातात दिले. बघा उगाच बोललो नाही मी कोणाला बोलत नाही. फितुरीचे सगळे टोटल बळ देवेंद्र फडणवीस त्याला दिले. कारण बाकीच्याला कोणाला ओबीसी एक होत नाही. बघा केवढा डाव रचलाय देवेंद्र फडणवीसने आता. त्याच्यामुळं राजेंद्रराव दादाला दोष देऊन उपयोगच नाही. दादू देऊन काही उपयोग नाही. काहीच उपयोग नाही. देवेंद्र फडणवीस डाव टाकलाय. सगळे यंत्र त्याच्या हातात दिलेत. ओबीसी एक होत नाही. तू मराठ्याचा उठ होऊन दे. मराठ्यात कुटाकुटी सगळं बळ आम्ही तुला पुरितो. सगळं काय लागन तेवढं बळ पुरितो. ओबीसी बी तो ऐकून होईल. काही मराठी तो ऐकून होते. देवेंद्र फडणवीसला हे माहितच नाही. आता जास्त मराठी विरोधात जाणार राज्यात. त्याच्या हातात पुरं दिले आणि त्याचा नाविलाज. कारण ते काय म्हणतात ना त्याला विनाशकाली विपरीत बुद्धी. असा खेळ आता देवेंद्र फडणवीस त्याच्या माध्यमातून चाललेला आहे आणि त्याचं बिघडे संतुलन. आणि मी नेमकं संतुलन बिघडून देत नाही. मग देवेंद्र फडणवीसने कुणाचं संतुलन बिघडलं की मी त्या टायमाला म्हणतो थांब जायची. दम धरून उड्या वाघ मागं सरकून उड्या असतो. असं डायरेक्ट नाही जात असं मोगम. मी म्हणलं आता थांबतो कारण मला काढायचं होतं उकरून. खरं काय आणि ते गेलं भरून. सगळं बाहेर निघलं त्याच्या पोटात. ते मारामारी भास नको सांगू मला. ते काहीतरी मला ना तोडी ताडी नको पडू. त्याच्यात पुरं बाहेर निघालं. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.